भोंदूबाबा असलेला अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याची एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे। नाशिकच्या याच हिमांशू पोलीस क्लब या ठिकाणी त्याची काल तब्बल 7 तास जी आहे ती चौकशी करण्यात आलेली होती। मात्र आज पुन्हा त्यांची जी चौकशी होती ती याच हिमांशू पोलीस क्लब मध्ये होणार होती। मात्र अज्ञात स्थळी त्याला आता घेऊन गेल्याची माहिती मिळालेली आहे। एकूण जर बघितलं तर या एसआयटी कडनं देखील अज्ञात स्थळी जो सगळा चौकशी स्थळ आहे ते बदलण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर हे नाशिक मधलं पोलीस क्लब आहे हिमांशू नावाचा। याच ठिकाणी त्याची काल ही चौकशी करण्यात आलेली होती। त्याच्यासोबत नीरज जाधवची देखील चौकशी करण्यात आलेली होती। मात्र आज नाशिकच्या सिन्नरमध्ये जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचारी यांना देखील एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे। तर जवळपास आज एसआयटी कडनं 6 जणांची जी आहे ती चौकशी होणार आहे। त्यामुळेच कुठेतरी या संपूर्ण चौकशीच्या दरम्यान विशेष अशी गुप्तता खरं तर एसआयटी कडनं पाळली जात आहे आणि त्यामुळे एकूण जर बघितलं तर या हिमांशू पोलीस क्लब मधून जे आहे ते आता हे स्थळ चौकशीचं बदलण्यात आलेलं आहे। आपण जर समोर बघितलं तर या कार्यालयामध्ये संपूर्ण जे अधिकाऱ्यांकडनं जे मिळालेले कागदपत्र होते किंवा एकूण जर त्यांची सगळी माहिती होती ती देखील हे पथक घेऊन गेलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या कार्यालयाला देखील एक विशेष पद्धतीने लॉक त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे लॉक लावून खरं तर हे सगळं परिसर हा सीसीटीव्हीच्या अधीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जे पुरावे आहे ते देखील या ठिकाणी सुरक्षित राहावे याची देखील खबरदारी ही एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण एसआयटीच्या हे जे चौकशी स्थळ होते त्या चौकशी स्थळाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज या ठिकाणाहून हे संपूर्ण पथक रवाना झालेलं आहे। अज्ञात स्थळी पुन्हा कॅप्टन खरात असेल आणि त्याच्या सोबतचे इतर 5 जण असेल, ज्यामध्ये आज नव्याने 3घांचा जो ताबा एसआयटीने घेतलेला आहे त्यामध्ये ईशान्येश्वर मंदिरचे पुजारी आणि 2 कर्मचारी हे देखील आहेत। अशी एकूण 6 जणांची ही चौकशी होणार आहे। विशेष अशी गुप्तता खरं तर या संपूर्ण चौकशी दरम्यान पाळली जाणार आहे। एकूण जर बघितलं तर या 6 जणांची एकत्रित चौकशी होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे या चौकशी दरम्यान कोणताही अडथळा येऊ नये त्यासोबत संपूर्ण मीडियाचा जे लक्ष होतं ते देखील या ठिकाणी असू नये यासाठी विशेष अशी खबरदारी एसआयटी कडनं घेतल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।